शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत, काय अवस्था आहे सध्या? नाही, उपाययोजनाच्या संदर्भात आपल्याकडे एक 50 बेड साधारणपणे आपण रेडी ठेवणार आहे. आता तयारी त्याची चालू आहे. त्यानंतर RT-PCR लॅब सर्व आपण जशी चालू होती तशीच ती पूर्ण तयार चालू आहे. काम पडल्यास आपण लगेचच्या लगेच त्यांनी टेस्टिंग करू शकतो आपण पेशंटच्या. आणि पेशंटला ऑक्सिजनची पण सर्व व्यवस्था आहे. सिलेंडर, ड्युरा सिलेंडर, ऑक्सिजनचे टँक आणि ऑक्सिजनची हे प्रोडक्शन सिस्टीम हे पण सर्व आपलं चालू स्थितीमध्ये आहे, सिव्हिल हॉस्पिटलला पण आणि इथेसुद्धा. HMPVच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा या ठिकाणी सतर्क झाली आहे. राज्यामध्ये नागपूर या ठिकाणी 2 रुग्ण आढळल्यानंतर बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सतर्क झाली असून संपूर्ण तयारी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आपण बघू शकतो, मी सध्या या कोविड रुग्णालयामध्ये आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी सिलेंडरची कमतरता नाहीये. त्यानंतर बेड सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. कर्मचाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी संख्या आहे. एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे या ठिकाणी जवळपास 1500 सिलेंडर उपलब्ध आहेत. 20 जे सिलेंडर आहेत ते ड्युरासेल उपलब्ध आहेत. त्यानंतर बुलढाणा या ठिकाणी 100 बेडचं रुग्णालय या ठिकाणी उपलब्ध आहे. तर 50 बेडचं रुग्णालय हे खामगाव या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, त्या संपूर्ण ठिकाणी आरोग्य यंत्रणेने या ठिकाणी तयारी केलेली आहे. जिल्ह्यातला 8 ठिकाणी जवळपास या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट या ठिकाणी उपलब्ध आहेत. एकंदरीत पाहिलं तर आरोग्य विभाग, जो बुलढाण्याचा आरोग्य विभाग आहे, तो सध्या अलर्ट मोडवर आहे. सध्या त्यांनी संपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी वानवा भासणार नाही आणि रुग्णांना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी असुविधा होणार नाही, अशा प्रकारची संपूर्ण तयारी ही बुलढाणा जिल्हा आरोग्य विभागाने या ठिकाणी घेतलेली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.